हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता सुनील, कान्हा आणि दादा जाणार आहे गावात, शाळेत तिथं ध्वजारोहण होतो तिथं जाणार आहे. तर आता सुनील सावरले, दादा आणि कान्हा अजून उठायचे, तिथे गेले वरती त्यांना उठवायला. तर सुनील आणि दादा दरवर्षीच जात असते, म्हणजे 26 जानेवारीला 15 ऑगस्टला जात असते, चॉकलेट्स वगैरे घेऊन जातच असते. तर आता आज म्हटलं कान्हाला पण घेऊन जा. कान्हाचं तर पहिलंच आहे 26 जानेवारीला. आय थिंक कान्हा खूप छोटा होता त्यामुळं तेव्हा नव्हतं नेलं, पण म्हटलं आता कान्हाला कसं थोडंसं बाहेर राहतो वगैरे, तर म्हटलं आता कान्हाला घेऊन जा. तर आता ते गेले वरती कान्हाला उठवायला सगळे. सो चला, आमचं पण चालू आहे. मी बनवले इथं काळी शेवग्याची भाजी, आणि 15 ऑगस्टला जाण्यासाठी आमची दादू पण आली खाली. कुठे जायचं दादू? बाळ पाहिलं जायचंय तुला? कुठं? गावात चॉकलेट घेऊन येऊ बरं. चॉकलेट किती आणायचे? आणि तू बी चॉकलेट घेऊन जा तिथल्या बाळांना द्यायला. मस्त रेडी व्हायचं. तुला जनगण मन येतं का रे? म्हण बरं दादू. जनगण मन राष्ट्रगीत म्हणते का की जनगण नाही, लहान पोरं जनगण म्हणते ना, त्याला राष्ट्रगीत माहित नाही राहत ना, ते जनगणच म्हणते. ए बोबडी, कमून एवढी मोकळली बाई तू? कसे गेले तर काय अडचण नाही, तसेच जा. गाईज, आमच्या घरचे 2 छोटे मुलं रेडी झालेले 15 ऑगस्टला जाण्यासाठी. काय बाटली बिटली नाही, तिथे चॉकलेट भेटत आहे. चॉकलेट घ्यायची. चॉकलेट चॉकलेट. बाप्पा करा, बाप्पा करा, बाप्पा करा. आमचा मोबाईल घेऊन जा शंका व्हिडिओ काढायला. आमचा मोबाईल घेऊन जा शंका 15 ऑगस्टचे व्हिडिओ काढायला. तुम्हीच नका खाऊ हा, बाळांना पण वाटा. चॉकलेट. बाय बाय. छोटीशी शाळा आहे. ते गावकरी येऊन बसलेले. कानाने चॉकलेट दिले हो सगळ्यांना. बाबा बनवून बसलेले इथं. भाषण चालू आहे सगळ्यांची, पोरांची. बाळ आहे का रे? बाळ आहे का रे? आंबा कुठे? आंबा आंबा आंबा. बाळ कुठे? बाळ बाळ कुठे? बाळ बाळ कुठे? बाळ. आमच्या कार्यकर्त्याला बसून बसून बोर झालं, त्याच्यामुळे आता तो आंबा बघायला चाललाय पप्पाला घेऊन. इथं आंबा आहे बघा समोर, त्या आंबा बघायला चाललाय तो आता. गुलाल लावायला येतोय हो चिरंजीव. आले का आंबा पाहून आले? बाबा चॉकलेट घ्यायला गेले हो कानासाठी. छोटे छोटे लोक पण चॉकलेट भेटलं.
काय कर मम्मीला देवाई स्वतःकडे थोडं लक्ष दे चांगली ती कामं करत थोडं आणि अगं बाई अरे मम्मी मी कुठे गेलो माहिती का तो किती शाळेतून जाऊन आला पाहिजे ना काय रडलं त्याला बाहेरले पाहिजे उड्या मारित होतं मस्त तिथं नंतर एका ठिकाणी बोर झाला आंबा पाहायला गेलं केस विचरायचे अंघोळ घेतलाय आणि आता केस विचराय भांग कसं पाडायचं दादू कुटू कसं दिसतं कुटू हा असं असं तोंडाला नाही डोक्याला करायचं असे केस विचरायचे त्यांनी हर्षात पण केस विचरायचे आम्हाला पण कळणच हा कांगोलीच मोठा झालाय आम्हाला कुटू कसं दिसायचं कुटू अर्षद कोण पाती अर्षद माझ्या अर्षाला आहे ना हे असे काहीतरी स्पॉट होते जे की बुरशीसारखं वाटतंय मला हे कारण ना मॉइश्चरमुळे ते तसं दिसतंय वापर पण नाही माझा एवढा तरी पण एवढं खराब दिसतोय ते पुसलं का होऊन जाईन बरोबर एका पोराला आहे ना एका पोराला आज पण त्याचे पप्पा मम्मी घरीच टाकून जाणार आहे इकडं बाहेर आहे ऐ दादू आज पण एक पोरग घरीच राहणार आहे आणि पप्पा मम्मी फिरायला जाणार चू वाडा रे चू वाडा रे काल पप्पा गेले आज पप्पा मम्मी दोघं पण जाणार चू वाडा पडली खाली आता घे ना बो झाला अगो बाई पाहू पाग येते आज दादाला आणि दीदीला जायचं आहे शॉपिंगला त्यांना कानाच्या बड्डेची शॉपिंग करायची आहे म्हणजेच काल कानाची शॉपिंग केली काही दादा त्यांनी आणि आज कानाची पप्पा मम्मीची शॉपिंग करायची तर त्यांना काय घ्यायचं असेल साडी वगैरे ते घ्यायचं आहे त्याच्यासाठीच आता ते आज जात आहे मग आज कानाला घरीच ठेवून जात आहे कारण येवल्याला चालले त्यामुळे मग घरीच ठेवून चालले तर आता बाकी तर सगळं झालं आहे कानाचं आवरून आज फक्त झोपायचं बाकी आता थोड्या वेळाने परत दूध पिईल आणि मग झोपून घेईल हे बघा पसारा काढायचं आमचं लिहा पोराचं सारखं पसाऱ्यावाला कावळा कसा करतो काव बाहेर कावळा ओरडतोय त्याच्यामुळे आवाज ऐकू राहिला काय कावळा हा एक दिवस नाशिकला गेले फक्त जसे काय तिथं काही पाणी भरायला गेली होती दिवसभर झोपलेली सकाळी 11 वाजता झोपले आता 4 वाजले तेव्हा बळच उठवायला आली मला कंबर दुखू राहिलं म्हणजे मूचा स्प्रे मारून दिवसभर झोपली खाली कोण कुठं काय गेलं काहीच आता पाता नाही मस्त झोपून घेतलं फोन करू गेला मी काय सांगू तुम्ही या ना खाली पाहिला आपण असंच झोपतो आपलं कामच तसं आहे आपण झोपल्यावर सारे गाल होऊन गेलो तरी आपण घर चला जाएंगा ब्रो घर चला जाएंगा पण आपण झोपेल राहेंगा अपन को भी हान के चला जाएंगा नहीं हानेंगा तो फिर जाएंगा ना हाँ मग मार खाएंगा फिर क्या नहीं करेगा अपने को यही बोलने का है अगर चोरी करना है तो चुपचाप चोरी करके निकल जाओ हन्ना मारने का क्या जरूरत है अरे काय थंबनेल भारी आहे ना झोपेला असताना चोरी करून घे बाबा क्रिएटर मोठे क्रिएटर लोक बाबा नका असू गरीबाला येईन आमचे बी दिवस कधीतरी आजच्या ब्लॉगचं काय व्हायला माहिती का दुपारपर्यंतचं फुटेज डिलीट होऊन गेलं का बरं माझ्याकडूनच झालं रिसायकल बी ना मोबाईलमध्ये असेल तिथून बी क्लिअर केलं होतं मी सकाळपासूनच नाही काल परवाच्या ब्लॉग म्हणजे आज जो टाकायचा होता तो मग छोटाच ब्लॉग झाला का नाही 9.5 मिनिटाचं फुटेज होतं ना मोबाईल घ्यायचा का दुसरा जास्त स्टोरेजवाला लगेच मागच्या वेळेस घेतलं तेव्हा ही चूक झाली राव माझं तुला एक
तुम्ही पाहून घ्यायचं आणि तेव्हा छान माणसाला सांगितलं नाही का असंच होतं. मला काय वाटलं माहिती आहे का, म्हणलं ही काय करणार नाही ब्लॉगिंग. तुम्हाला माझ्यावर कॉन्फिडन्स नव्हता म्हणून. केलं म्हणलं टाइमपास काहीतरी करल, काय उगं एवढं स्टोरेजची गरज नाही यायला. म्हणजे लिटरली मला सांगायचं तर मला वाटलं नाही करणार उगाच काय, तेव्हा स्टोरेजला आणखी 7-10 हजार घालून ही काय करणार आहे म्हणलं त्याच्यात. म्हणून काय दिवे लावणार आहे तरी हिला मोबाईल घेऊन येऊन. नाही असं नव्हतं म्हणायचं मला, पण मग मला असं वाटलं होतं की एवढं कंटिन्यू नाही करणार. आणि त्याच्यानंतर आपल्या ब्लॉगमध्ये 2 दिवसांचा गॅप पण आहे ना, मग तुझं 2-3 दिवसाचं फुटेज एक्स्ट्राचं स्टोअर राहतं, त्याच्याने स्पेस जास्त कन्झ्युम होतो. त्याचा मी विचार नाही केला. आता नाही, आता आपला दिवसाआडचा व्लॉग आहे. पण काय होतं ना, आत्यांचा बी आता व्हिडिओ शूट करते ना मी, मग ते म्हणजे आता आम्ही एवढे 2 दिवसात पटकन लगेच नाही, तर त्यांचा बी दिवसाआड शूट करते. पण आम्ही 2 दिवसात लगेच शूट केले ना, मला त्यांचं बी फुटेज डिलीट नाही करता आलं. मग त्याच्यामुळे मला परत त्यांचा व्लॉग शूट करायला फुटेज थोडं माझं इकडं स्टोरेज फुल झालं होतं, म्हणून मी गडबडीत डिलीट करून टाकलं. आणि आज सकाळी पाहिलं की अरे यार असं काहीतरी झोल झालाय. मग काय करणार, बरोबर आहे. त्याचं मूळ कारण काय, मी माती खाल्ली ना आधी. मला वाटलं तुम्ही मागवलं. का बरं? आता मी माईकडून डिलीट झालं ना, मी तरी सकाळी काहीच म्हणले नाही. मग ब्लॉग एडिट केला आणि वरून नाही सबस्क्रायबर्सला सांगून दिलं का काय कुटाणा झाला. त्याच्यात त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये मी काय बोललेलं होते का मी ब्लॉग शूट करायला विसरते. आणि आता आज मी एकदम लक्ष देऊन सगळं ब्लॉग काढलेले आहे आणि शेवटपर्यंत एंड पण केलाय. जास्त शो ऑफ केला ना त्याच्यामुळे तसं नाही, त्यांच्या कमेंटचा मी आदर केला आणि मग पचकावून गेला. तुला माहिती मी कधी चुकीची गोष्ट नाही, आपण मूळ कारण पकडतो. मूळ कारणामध्ये जर आपली चूक आहे तर आपण मान्य करतो. आधी चिडलेले तुम्ही त्याच्यावरून मी ॲनालिसिस केलं आणि बांगडी रुतती माझी. बांगडी काचीची बी नाही रुतली तर रुतू द्या ना. मोठ्या ना मला त्यांना नाही सांगायचं. बरं तुम्हाला सरप्राईज, नवीन ब्लॉग येईन एखादा, मग त्याच्यात सरप्राईज. का ना मस्त झोपलाय अजूनपर्यंत. आणि नाही का आम्ही दोघे असलो ना, आम्हाला इतका येड्यावानी करतो. 2 वाजता 2-2:30लाच उठतो. म्हणजे आमचा झोपायचा टाईम झाला का तो उठून बसतो. आणि आज मस्त झोपलेला आहे. एकदा उठला होता पण कधीला झोपून घेतला. आता 4 वाजत आली, 1:30 वाजता झोपलेला आहे. 4 वाजत आली अजून हल्लासुद्धा नाही परत. मस्त झोपून घेतलं. कळणार पण नाही मम्मी पप्पा कुठं गेले कुठं नाही, कारण ते झोपायच्या वेळेस ते गेले, तो झोपायच्या वेळेस ते गेले. आता तो उठायच्या टाईमपर्यंत ते येतील. पण ते उठायच्या आईपर्यंत झालं थोडं जम्बलिंग. ममलिंग रॅप माहिती का? नाही, मला जम्बलिंग माहिती, तेवढंच. सर्च कर ममलिंग रॅप. हे अशी कशी झोपेल होती. दादा आले इथं, ती शर्ट घेऊन गेली वाटतं का, मला बी नाही माहिती आलं ते गेली, पण दादा झाले असं माझा अंदाज. आणि मी बी सकाळी आले, हे तर लावलेलं होतं. आता येऊन पाहते हे तर एवढे झोपलेले, मग कपट कशाला उघडलं होतं. दादा येऊन शर्ट घेऊन गेला फुल स्लीव्हचा. मग आता कळलं की दादा आले होते वाटतं. नाही, मी दादांना पाहिलं नाही दादांनी काय घातलं होतं, कारण कानं झोपी लावित होते ना, त्यांना वाटलं माझा आवाज ऐकलं कानं उठा, त्याच्यामुळे ते तिकडंच गेले. असं पोरांपासून लपून जावं लागत. चला खाली चला जरा, आता जरा खालच्यांना पण भेटा. त्यांना वाटतंय सकाळचे कुठं गेले, लय आजारी का काय हे, पण यांच्या झोपाच होईना हे कोण सांगन. एक पोरगा चालला आता चक्कर मारायला, का ना आत्ताच उठलाय. मस्त संत्रीचा ज्यूस पिला, ज्यूस नाही पिला, संत्रीच खाल्ली. आणि आता काका संग चाललाय चक्कर मारायला. कुठं दिसती लय, कुठं भांग पाडला, कुठं दिसती काय. बाटली काय घेऊन जायची, पडन ना तिकडंच. आम्हाला नुसत्या बाटल्या गोळा करायचे. मोठी नव्हती. तुम्ही तिथं झाडाखाली घेऊन जा, त्या झाडाखाली बाटल्या केले ना, त्या बाटल्या घ्यायच्या म्हणतो. बाय. चिडवीत आहो तो, हसवतो म्हणजे तो चिडवीत राहतो.
या तुम्ही तिकडून जाऊन. बाय बाय. आता कुठं जायचं? आले बाबा ही चक्कर मारून. लय लांब गेले होते वाटतं. लय लांब गेले होते काय? हो लांब चक्कर मारायला गेले होते का? कोण? हा का? बुटी कुठे गेली होती चक्कर मारायला? हा आता खुश कोणती दादूसाठी? चिला, बेसनचा चिला पनीर घालून. पॅनकेक, बेसनचा पॅनकेक बनवतीये. छोटी छोटी छोटे छोटे पॅनकेक छोट्या छोट्या बाळासाठी. आम्हाला मीठ द्या, मीठ. पेरूवर मीठ टाकले तर रपारप चालला पेरू. हा आवडले दादू? हा दोनच केले, थोडं राहून दिलं. घाला. तो आकर काय खाल्लं भाऊ? केवढा पेरू खाल्ला मला दाखव. अगं पेरू नाही, तूच घातलं ना आता. नाही त्याचं तोंडात काहीतरी आहे. हे काही येडी बिडी का? याच्यात व्हिडिओ काढलाय ना. इकडे पाहिलं काय? काय दादू? आकार? पेरू आहे ती चिला घातलाय तू. हे पाहिलं? तो इकडं साठवून ठेवलं होतं. तो कमी नाही आणि त्याची टेक्निक फक्त त्याच्या काकीला आणि मम्मीला. हा चला आता जेवण वगैरे झालंय आणि आता थोडस फिरून आम्ही आलोय वरती, कारण हे धिंगाणा मेंबर आम्हाला खाली बसूनच देईना. काकाला म्हणी चला 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 चला, एवढ्यांचे पा घेतले का लगेच वर यायचं. बाळ पाहिजे तुला? बाळ 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 पाण्यात नाही इंटरेस्ट सध्या. बाळ बुवा कुठे? बुवा सांग. बुवा बुवा घे त्याला घे. आमच्या ब्रह्मकमळाला फुलं आले, ते उमलले. तर आता यांची आले पूजा करायची. मी वरती आले होते दूध घेऊन, आता जाते परत खाली पूजा करायला. मागच्या वेळेस मला सुनील ते बोलले होते, हे काय म्हणे फुले ते येतच राहणार आहे. पण असं नाही, काही परंपरा आपण पाळल्या पाहिजे. ज्याची हौस आहे आपल्या मग काय ना, तर आपण शांत बसावं. हाऊस भक्ती म्हणू शकतो ना आपण. मग विश्वास. यस. दादा मी आम्हाला हसते. ते उद्या असं फोटो काढायचा का? नाही कुठं जातील? आहे ना बाहेर, पण बाहेर आहे ना महादेव ठेवलेले. काढेल ना महादेवाच्या पिंडीवर देवातून स्वप्नील रावांचं नाव घेते, तुमचा मान राखून. सुनील रावांचं नाव घेते, गांजा भुकू असं नाव घ्यायचं. त्यांच्या मुलाचं काही वेगळंच चालू आहे. हो ते वेगळ्या दुनियेत गेले, आता त्यांची दुनियावर गेल्यावर वेगळीच असते. छान दिसते फुल, वास तर खूपच मस्त. हा आता सोमवारी काय येणार आहे आत्या? बरोबर, ते सोमवारी महादेव. अगं काल 3 होते श्रुती. हा हे बाई इथलं एक होतं, 2 तिकडून एक होतं. हा ते बी कालच असणार आहे, काल आपण बघितलेच नाही.